श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 3, सकळ साधनांच्या माथा जाणा तत्वता गुरुभक्ती, याचा भाग 2. आपण अनुग्रहित आहोत. अनुग्रह मिळाल्यानंतर 20 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष जी काही असेल ती साधना आपण करण्याचा प्रयत्न केला. पण प्रश्न एवढाच आहे, गुरुच्या सान्निध्यात राहून गुरुच्या वलयामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न आपण प्रांजळपणाने केला का? गुरुतत्वाचं एक वलय असतं. प्रत्येक साधकाला अनुग्रह देत असताना संकल्पपूर्वक आपली शक्ती त्या शिष्याच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये त्यांनी प्रविष्ट केलेली असते. ती शक्ती तुमच्या समग्र जीवनाला व्यापून राहिली पाहिजे. कधीतरी वर्षातून 1-2 गुरुग्रही आलो आणि गुरूंची पाद्यपूजा केली, गळ्यामध्ये हार घातले, एखादी शाल अर्पण केली, पेढे दिले, दक्षिणा दिली म्हणजे गुरुपूजन झालं असं कृपा करून समजू नका. तो प्रारंभ आहे. पण कधी ना कधीतरी अंतर्मुख होऊन हा विचार करायला पाहिजे की जर आपण गुरुकृपांकित झालेलो आहोत तर त्या गुरुतत्वाचा, त्या गुरुवलयाचा आपल्या आचार, विचार, चिंतन, मनन या सगळ्यावर काय प्रभाव पडलेला आहे. तो जर प्रभाव पडतच नसेल आणि त्या बाबतीत आपण जागरूक नसू तर त्या गुरुतत्वापासून आपण लांब फेकले गेलेलो आहोत. जीवनात बाकीचा कुठलाही अपराध झाला तरी चालेल, पण गुरुतत्वापासून लांब जाण्याचा विपरीतपणा, अविवेकीपणा आपल्या हातून घडता कामा नये. नारायण स्वामींनी लिहिलेलं विसरू कसा आम्ही गुरुपादुकाला या नावाचं एक काव्य आहे. त्यात ते म्हणतात की एकदा गुरूंनी माझा अंगीकार केला, माझी योग्यता नव्हती, पात्रता नव्हती, पण आता एवढा उपकार त्यांनी माझ्यावर करून ठेवलेला आहे की मी त्यांना एक निमिषभर सुद्धा विसरू शकत नाही. त्या गुरुपादुकांना सतत त्यांच्या संपर्कात राहण्याचा मी प्रयत्न करतो आहे. माझं समग्र जीवन हे भव्य झालं पाहिजे, दिव्य झालं पाहिजे, उज्ज्वल झालं पाहिजे या जाणीवेनं तळमळीतून व्यक्त झालेलं ते काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी मोठ्या मार्मिक दृष्टांतांनी हा विचार मांडलेला आहे. चंद्र असेल तर तिथे चंद्रिका असलीच पाहिजे. चंद्र आहे आणि चांदणं पडतच नाही हे या जगात कधी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पुढे जाऊन ते म्हणतात, शंभू असेल तर तिथे अंबिका असलीच पाहिजे. शिव आणि शक्ती ही दोन्ही पूर्णपणाने एकमेकांमध्ये एकरूप झालेली आहेत. त्या शक्तीशिवाय शंकर शिव हा कोणतंही कार्य करू शकत नाही. शिव असेल तर तिथे त्याची शक्ती त्याच्याबरोबर सतत असलीच पाहिजे. आणि त्याच्यापुढे ते म्हणाले, संत तेथे विवेका असणे कीची. जर संत म्हणून तुम्ही असाल तर तुमच्या ठिकाणी विवेक असलाच पाहिजे. नाही म्हणाले, आम्ही साधक आहोत, आम्ही काही संत नव्हे, आपण म्हणू होऊ घातलेले संत. काहींना अनुग्रह घेतल्यानंतर असा साक्षात्कार होतो की आम्ही पूर्णत्वाला गेलो. काहींना 8-10 वर्ष लागतात. काहींना गुरु असेपर्यंत संयम पाळता येतो. गुरु गेल्यावर त्यांच्यानंतर मीच अशा तऱ्हेचा अहंकार होतो. नाना तऱ्हेचे प्रकार आहेत. फार त्याची चर्चा करण्याची आवश्यकता नाही. परंतु जर तुम्ही संत असाल तर विवेक तो जीवनामध्ये सतत प्रकट होत राहिला पाहिजे. आत्मानात्मविवेक, सत्य असत्याचा विवेक, शाश्वत अशाश्वताचा विवेक, तो तुमच्या जीवनाला स्पर्श करतोय का? विवेक जर नसेल, विवेक हरवलेला परमार्थ तो जर आपण करत असू तर तो गुरुशी केलेला द्रोह आहे. हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे. आज इतकंच. यानंतरचं वाचन पुढच्या भागात.
राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.